मी निघाले आता बारामतीला. बेसिकली माझा जो पासपोर्ट आहे तो एक्सपायर होणार आहे पुढच्या महिन्यात, मग ते रिन्यू करण्यासाठी चाललो आहे. तर तुम्ही म्हणताल मी तर पुण्यात राहिला, मग पुण्यात का नाही? तर ॲक्च्युली पुण्यामधली डेट घेतली होती मुंडोबाच्या ऑफिसमध्ये 30 तारखेची, ती कॅन्सल झाली ऑटोमॅटिकली. नंतर मला कळलं की ते ऑफिस शिफ्ट होणार आहे, असं काहीतरी होणार आहे. त्यामुळे ते सगळ्या बहुतेक हे कॅन्सल झालेत अपॉइंटमेंट मी पुण्यातलीच घेतली होती, पण ती कॅन्सल झाली ऑटोमॅटिकली. आणि मग मला वाटतं जूनमधली तारीख दाखवत होतं अवेलेबल. म्हणजे एवढं लांब काय थांबायची गरज नाही, म्हणून मग बारामतीची भेटली आजची 27 तारखेची. म्हणून म्हटलं चला ठीक आहे, बारामती काय हरकत नाही. त्यानिमित्ताने बारामती बघता पण येईल म्हणून ती बुक केली आणि निघालो बारामतीला. आणि इथं बघा रस्त्याचं काम चालूच आहे, सगळीकडे धुरळा वगैरे आहे. 3 तास लागतील पोचायला. आता वाजलेत 11:15, 10:30 होऊन गेलेत, 11:15 होत आलेत. 9:30ला घरातून निघालो आहे. आणि माझी अपॉइंटमेंट ॲक्च्युली आहे दुपारची, लंच टाईम नंतरची आहे. आपल्याकडे वेळ भरपूर आहे, त्यामुळं लवकर निघालो आहे. बघू म्हणलं आता मध्ये कसं सासवड मार्गे जाणार होतं आपण, मध्ये जेजुरी आहे, मोरगाव आहे. तर जेजुरीला तर वरती जाणार नाही, पण बघू जमलं तर मोरगावचं गणपतीचं दर्शन जाताना घेऊ किंवा मग आपलं काम झाल्यानंतर निवांत येताना घेऊ. बघू आता कसं होतंय काय होतंय. एकंदरीत इकडच्या रस्त्याची परिस्थिती पाहता, रस्त्याचे काम वगैरे चालू आहे दिवे घाटाच्या खाली. समोर दिसतोय तो दिवे घाट आहे, अजून दिवे घाट लांब आहे. पण अलीकडे फुरसुंगीच्या पुढे हे सगळं हडपसर फुरसुंगी पूर्ण परिसर जो आहे हे सगळे रस्त्याची कामं चालली. त्यामुळं संध्याकाळी जर आपण इकडनं आलो तर मग चांगल्याच ट्रॅफिकमध्ये अडकू. मला असं वाटतं की दुसऱ्या रूटनी कुठेतरी यावं, मे बी सोलापूर हायवेने जावं किंवा मग दुसऱ्या रूटनी. बघू आता कसं काय होतं संध्याकाळी रिटर्न येताना. लेट्स सी. फुरसुंगी प्रसिद्ध आहे इथल्या कपड्यांचं जे होलसेल मार्केट आहे. इकडं साड्या वगैरे जे काय लग्नाचा बस्ता वगैरे बांधायचा असेल तर इथं भरपूर सगळीकडे होलसेल शॉप्स आहेत. इथं येऊन लग्नाचा बस्ता वगैरे बांधू शकतात. इथं बऱ्याच लोकांना माहीत असेल, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन ज्यांना माहीत नाही. दिवे घाट आपलं जवळ आले, आपण दिवे घाट चढणार आहोत. आणि बघा इकडे रस्त्याचे कामं झालेलं आहे, रस्ता रुंदीकरण झालं इकडं. मला वाटतं घाटात पण झालं असावं. आता बघूया पुढे वरती घाट चढल्यावरती कळेल. पण इथे तरी रस्ता पूर्ण मोठा झालेला आहे आणि काम चालू आहे काही ठिकाणी. सुरुवातीलाच अजून पलीकडला ओपन नाही केलेला, तिकडं झाला आहे रस्ता पण ओपन नाही केला अजून. डोंगर फोडून आज दिनांक 27 मार्च 2026 अजूनही दिवे घाटामध्ये रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. घाटामध्ये थांबले, दिवे घाटाच्या वरती जस्ट चालू आहे आणि इथं थांबले. आणि इथं मला नजारा दिसतोय मस्तानी तलावाचा, तुम्हालाही दाखवतो चला. आणि हा बघा, हा समोर दिसतोय तो आहे मस्तानी तलाव. आणि हे आपलं पुणे शहर, हे सगळं हडपसर वगैरे पूर्ण पुणे शहर बघा कसं दिसतंय इथनं 2x. आणि हा तरी एक झूम करतोय बघा. आणि हा आहे तो मस्तानी तलाव बघा. पाणी आटलंय तिथलं सगळं आणि प्रभू श्रीराम चाललेत. आपण तिकडनं आलो बघा. असंच हे पूर्ण डोंगर खोदलेला दिसतंय का, तर कळून येते. इकडचं राहिलं अजून, हा डोंगर असा खोदायचा राहिला आहे. हा पण फोडतील नंतर हळूहळू. ही शिवाई 11:15 झालेत. 1 वाजतील आपल्याला पोचायला जिथे आपल्याला जायचं तिथे. 2:15ची काय आपली अपॉइंटमेंट आहे. दिवे घाट चढलं संपला की इथे आपल्याला लेफ्ट साईडला दिसते विठ्ठलांची मूर्ती. हे दिसली की समजायचं की बाबा हा घाट संपला आता. आणि आपण आलो घाटाच्या वरती. आणि इथनं पुढं आय थिंक चांगला रस्ता केला आहे आता. पूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे. आता कुठपर्यंत झालं ते माहीत नाही, आता गेल्यावरच कळलं आपल्याला. पण चला, हा बघा इथे आहे विसावा पालखीचा, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा इथं विसावा. घाट चढले की इथं विसावा असतो. फलटण, लोणंद, पंढरपूर सरळ याच रूटने. हा बघा रस्ता मस्त झाला, असं एकदम टकाटक नवीन रस्ता. आणि बाहेर असं कर्कश ऊन आहे, आतमध्ये AC चालू. आणि मस्त आपले 90sचे गाणे लावलेले, ड्राईव्ह करत गाणे ऐकत ड्राईव्ह करायला मजा येते. आता जेजुरीतून राहिले 6 किलोमीटर. आणि फायनली आपण जेजुरीमध्ये पोचलो. तर राईट साईडला बघा जेजुरी गड दिसतोय डोंगरावरती, जेजुरी गड. तरी एक झूम करतोय. चला आता काय करू, इथनंच गाडीतनंच खंडोबाचं दर्शन घेऊ, इथूनच वंदन करूया, पाया पडू गाडीतनंच जेजुरी गडाचं. कारण आपल्याला आता वरती जायला तर वेळ नाही आहे, वरती जायला वेळ लागेल. पार्किंग शोधा हे सगळं
निवांत पाहिजे. तर बऱ्याच वेळा आलो आपण इथे आणि काहीतरी बहुतेक काम चालू आहे वरती गडावरती. हिरवं कापड लावलेलं दिसतंय बघा. ठीक आहे चला निघूया इथनं. आता इथून आपल्याला 1 तास लागेल बारामतीला पोचायला. एक्झॅक्टली आता 50 किलोमीटर राहिले, 1 तास लागतील. जेजुरीनंतर आपण जसं लेफ्ट मारला आणि बारामतीच्या दिशेने लागलो रस्त्याला, तर हा असा डबल लेनवाला रस्ता चालू झाला आहे. मोठा रस्ता नाही आहे, डांबरी रस्ता आहे, चांगला रस्ता आहे, पण डबल लेन रस्ता आहे. आणि आपण मागे म्हणजे जेजुरीच्या तिकडे होतो तर 4 लेन रस्ता झाला होता, मस्त हायवे. हा पण हायवेच आहे पण डबल लेन आहे. A few moments later. चला मित्रांनो, आपण मोरगावमध्ये आलोत आता. किती वाजलेत? 12 वाजलेत. एक काम करू, चला बाप्पाचं दर्शन घेऊनच जाऊ. आता काही जास्त गर्दी नसणार आहे दुपारची, त्यामुळे दर्शन घेऊन जाऊ आपण. मित्रांनो, आपण इकडनं आलोत आणि या इकडे गाडी पार्क केली आणि आपण जाऊया आता मंदिराकडे. याकडे मंदिर दिसते, बऱ्याच दिवसांनी आले मंदिराकडे. इथे बघा डायनिंग हॉल पण जेवायची सोय आहे. आता या साईडला इकडे दिसतंय मंदिर. चला दर्शन घेऊन येऊ. बऱ्याच दिवसांनी आलो आहे बा, समोरच दिसतंय मंदिर. आणि हा पहिला गणपती आहे, अष्टविनायकामधला पहिला गणपती. दुकानं वगैरे आहेत असे. चप्पल बूट वगैरे काढायचं आणि मग जाऊ मंदिरामध्ये. तर बघा नंदी दिसत आहेत. श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव. मोरगावचा श्री मयुरेश्वर गणपती हा अष्टविनायक गणपतींपैकी हा पहिला गणपती आहे. आणि अष्टविनायक यात्रेची सुरुवात करायची असेल तर या गणपतीपासूनच सुरुवात करावी लागते. संत मोरया गोसावी हे या मयुरेश्वराचे असीम भक्त होते. ते नेहमी मोरगावची वारी करायचे आणि मयुरेश्वर त्यांना प्रसन्न झालं होतं. दर्शन तर झाले, 1 मिनिटात दर्शन झालं. चिंचवडचे जे आपले मोरया गोसावी मंदिर आहे ते त्यांचं ट्रस्टच आहे. थेऊरचा गणपती, सिद्धटेक हा मोरगावचा, हे यांचंच आहे, एका ट्रस्टचं आहे. आणि मस्त वाटतंय, छान वाटलं. बाप्पाचं दर्शन झालं एकदम निवांत, काही गर्दी नाही. ऑब्व्हियसली दुपार आहे आणि वीकडे आहे म्हणून गर्दी नाही आहे. अष्टविनायकाचा नकाशा आहे. अष्टविनायक यात्रा करायची असेल तर कसं करायची बघा. हा क्रम ॲक्च्युली पहिला मोरगाव करायचा, मग सिद्धटेक करायचं, पाली, महड आणि मग नंतर थेऊर, लेण्याद्री, ओझर, शेवटी रांजणगाव. आणि हे झालं की मग परत मोरगावला यायचं, म्हणजे पूर्ण सर्किट कंप्लीट होतं. हा ॲक्च्युअल क्रम आहे अष्टविनायक दर्शनाचा. आपल्यालाही करायचं तो एकदा, बघू आता कधी योग येतोय. दर्शन झालं आपलं मोरगावच्या गणपतीचं, अष्टविनायकचा पहिला गणपती. आणि आता इथून निघूया, आपल्याला जायचं बारामतीला. अर्धा तास लागेल अजून इथून. चला पटपट जाऊया आता. A few moments later. तर दुपारचे 1 वाजून गेले होते आणि मला जबरदस्त भूक लागली होती. वाटेमध्ये काय भेटलं नाही. मग पुढे बारामतीमध्ये आल्यावरती मला हे दुकान दिसलं आणि इथं मी अख्खा मसूर थाळी घेतली, ज्यात अख्खा मसूर, भात, वरण, चपाती, लोणचं. तर जेवण खूप चविष्ट होते आणि गरमागरम होतं. मला खूप भूक लागली होती, त्याच्यामुळे मी अजून एक्स्ट्रा चपाती आणि भात घेतला आणि मस्त पोटभर जेवण केलं. मजा आली एकदम. मित्रांनो खूप मस्त जेवण झाले. तर अख्खा मसूर जेवण मी स्पेशल थाळी आणि चांगलं जेवण होतं यांच्याकडे. तुमचं नाव काय दादा? संदीप पवार. संदीप पवार. कान्हाच ढाबा ना? एकदम म्हणजे लोकेशन काय? बारामती एस टी स्टँड समोर. बारामतीचं एस टी इकडे ह्या साईडला बघा. बारामतीचं एस टी स्टँड आहे, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. एस टी स्टँडच्या समोरच आहे. मला जस्ट जाताना दिसलं हा बोर्ड. भूक लागली होती मस्त, मग ते जेवण केलं. अख्खा मसूर होतं, मस्त होते. जेवण चांगलं होतं दादा, 1 नंबर. आणि यांनी जसं सांगितलं का आता गॅसचा प्रॉब्लेम वगैरे चालूच आहे, चुलीवरती जेवण चालू, बरोबर. चव आवडली मला, पोटभर जेवलो. धन्यवाद. येऊ परत आलो तर इकडं जेवू. हो धन्यवाद. जेवण केलं पोटभर मस्त एकदम. निघूया आणि तुम्हाला बोर्ड बघा, हे हॉटेल दाखवतो, हॉटेल कान्हाज. ठीक आहे, इथे अख्खा मसूर खाल्ले आपण. अख्खा मसूर स्पेशल आहे. चला गाडी इथंच लावली होती आणि आता निघूया आपल्या पासपोर्टच्या कामासाठी. फायनली आपण आलो होतो आता पासपोर्ट ऑफिसमध्ये. बारामतीचे पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र बारामती. 1:15 भरपूर टाईम आहे आपल्या अपॉइंटमेंटला, 1 तासभर आहे.
बघू आतमध्ये जाऊन तरी डॉक्युमेंट्स वगैरे तर दाखवू. कारण आपण पासपोर्ट ऑफिसलाच आहोत. आता जस्ट टोकन भेटला आपल्याला. आपला टोकन नंबर आहे. 3:15ची अपॉइंटमेंट होती आपली. डॉक्युमेंट्स वगैरे चेक केले, टोकन नंबर दिला आहे. आणि आता आपल्याला अजून मला वाटतं तासभर तरी थांबावं लागेल, कारण अजून माझ्या आधीचे जे आहेत त्यांचं अजून चालूच आहे. एक तासभर लागतील मला वाटतं. 4 वाजेपर्यंत वगैरे कदाचित आपला नंबर येईल. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला इथं थांबावं लागणार आहे, दुसरं काही पर्याय नाही. 1 hour later. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आपलं काम झालं आहे पासपोर्टचं. इथून निघूया. इथे बारामतीमध्ये सिद्धेश्वराचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे असं ऐकलं मी. बघूया, चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ, बघू. आणि हेच ते सकाळी आपण इथे अख्खा मसूर खाल्लं होतं. आणि इकडं लेफ्ट साईडला हे आहे बारामतीचं एस टी स्टँड. चला बारामतीचं एस टी स्टँड तरी बघू. मी ऐकलं की बाबा खूप मस्त आहे म्हणून, भारी केलं आहे. म्हणजे असं एस टी स्टँड वाटतसुद्धा नाही आहे. तर ते बघू आपण एस टी स्टँड कसं आहे. हे बघा, हे बाहेरनं बघा कसं दिसतंय. वाटते का बारामतीचं बस स्टँड असेल म्हणून. मी तरी असं बघितलं नाही या टाईपचं बस स्टँड. एकदम एअरपोर्टसारखं वाटतंय, नाही का नाही. आणि इकडे बघा अशी पार्किंगची वगैरे व्यवस्था वगैरे आहे व्यवस्थित. बारामती बस स्थानक आणि इकडे आहे बस स्टँड. वा, इकडे बघा हे कसं केलं, एकदम मस्त. एकदम गार्डन वगैरे केलं असं मस्त बसायला. इकडे बघा, वाटतंय काय बस स्टँड आहे म्हणून. समोर कॅन्टीन आहे, इकडं शॉप्स आहेत आणि इकडे दिसतात एस टी वगैरे. तर बारामतीचं हे बस स्टँड भरपूर मोठं असून इथे 22 प्लॅटफॉर्म आहेत. आणि इथून आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी बस भेटू. या इकडे असे वॉशरूम पण मस्त आहे तिकडं या साईडला. हे एस टीचं बस स्टँड बघून असं वाटतच नाही की हे बस स्टँड असेल म्हणून, कारण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं मस्त आहे आणि सगळीकडे स्वच्छता आहे. मस्त सजावट वगैरे केलेली आहे, कॅन्टीन आहे. तर बारामतीचं बस स्टँड पाहून आता आपण निघालो सिद्धेश्वराच्या मंदिराकडे, जे बस स्टँडपासून अगदी 500 मीटरच्या अंतरावरती आहे. चांगली डेव्हलपमेंट झालेली इकडं. असं वाटत नाही की बाबा गावाकडे आलं, म्हणजे तालुक्याला वगैरे आलं. असं वाटतंय कुठलं तरी शहरच आहे. आलं हे बारामतीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तुम्हाला आता दाखवतो सिद्धेश्वर मंदिर, जस्ट समोरच आहे माझ्या. स्थापना झाली 1237 साली. सिद्धेश्वर मंदिर ग्रामदैवत बारामती. वेळे सकाळी 7:30 ते दुपारी 12 आणि नंतर संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत. चला आत्ता जस्ट मंदिर उघडले थोड्या वेळापूर्वी. बारामतीचं हे सिद्धेश्वर मंदिर हे प्रभू महादेवाचं मंदिर असून हे बारामतीचं ग्रामदैवत आहे. हे मंदिर 12व्या शतकातलं असून प्रमुख आकर्षण हा नंदी आहे. हे मंदिर राजा रामदेवराव यादव यांनी 12व्या शतकात बांधलं आहे. इकडे आहे मेन मंदिर. असं म्हणतात की या मंदिराला बांधण्यासाठी 40 वर्षाचा अवधी लागला. या मंदिराकडे आता बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की याचं नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि आज मंदिरात गर्दी नसल्यामुळे आणि नुकत्याच काही वेळापूर्वी मंदिर उघडल्यामुळे इथं जास्त भाविकांची गर्दी नव्हती. त्याच्यामुळे मला निवांत दर्शन घेता आलं. वरतून बघितलं तर किती जुनं मंदिर आहे. आणि हे खालचं जे स्ट्रक्चर हे झालं हे नवीन बांधकाम दिसते, पण वरचं जे आहे ते तर जुनंच आहे. हे आता रिनोव्हेट केलेलं दिसतंय. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आता मी परतीच्या प्रवासाला लागलो. रस्ता बघून असं वाटतंय का तरी की आपण तालुक्यामध्ये कुठल्या तरी, असं वाटतं आपण शहरामध्ये कुठल्या तरी मोठ्या. मस्त झाडी वगैरे लावले डिवायडरमध्ये. आणि आता इथं आपण गॅस भरू, कारण इथं बारामतीमध्ये हा CNG पंप आहे. इथे एकदा गॅस भरला की मग आपण बिनधास्त घरी जाऊ शकतो या गॅसवरती आणि पुढे भेटायचा नाही. पण अचानक वातावरण चेंज झालं, ढगाळ वातावरण झालं, पाऊस पडणार इकडं. आणि बघा वारं सुटलं एकदम. बारामतीहून निघालो. आपल्याला 112 किलोमीटर आहे घर आपलं. 3 तास 14 मिनटं, 3.5 तास लागणार आहेत. पुढे ट्रॅफिक असणार आहे. दिवे घाटच्या पार केलं की तिकडून जाम लागणार आहे. वातावरण ऑलमोस्ट भरपूर बदललं आहे. पाऊस पडेल, पुढे लागेल पाऊस कदाचित. चला आता गाणी एन्जॉय करत जाऊ, मस्तपैकी ड्राईव्ह एन्जॉय करू घरी जाईपर्यंत. पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो इथेच.
पाऊस चालू आहे, विजा पण चमकत आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस. बारामतीमधून निघल्यापासून आपल्याला पाऊस लागला आहे आणि पुढे आपल्याला जेजुरीपर्यंत हा पाऊस असाच होता. मित्रांनो, सूर्य बघा कसला भारी दिसतोय. तिकडं वरती आभाळ आले आणि त्याच्या खाली अलगद येतोय सूर्य, खाली मावळतीला चाललाय. कसला भारी दिसतोय, एकदम लाल बुंद एकदम. आता कॅमेरामध्ये एवढं नाही दिसत आहे, पण काय म्हणतात खऱ्या डोळ्यांनी जर बघितलं तर एक नंबर दिसतंय. आणि आता जेजुरीच्या जवळ पोचलो ऑलमोस्ट. इथून जेजुरी आता 2 किलोमीटर. आणि इकडे पाऊस नाही आहे, पण जसं इंदापूर म्हणतोय बारामती निघालो, बारामतीपासूनच जोरात पाऊस लागला होता. वाव, आता बघा कसला दिसतोय समोरून. आणि हा पूर्ण जो रोड आहे दिवे घाटापासून पूर्ण हा बारामतीला जायचा चांगला रोड आहे. परत आपण त्याच रोडने घरी चाललोत. आणि हा रोड, याच रोडनी जानेवारी महिन्यामध्ये जी सायकलिंग झाली होती पुण्यामध्ये 5-6 दिवस, तर बारामतीला जे गेलो सायकलिंग ते याच रूटने गेलो होते. त्यांच्यामुळे बघा ना, इकडचा पण रस्ता चांगला झाला. कदाचित खराब होता आधी असावा आणि नंतर सायकलिंगवाले येणार होते म्हणून हा रस्ता एकदम प्लेन गुळगुळीत करून टाकला आहे. आणि हा रस्ता झाल्यामुळं काय झालं माहिती, सासवडमध्ये जायची गरज नाही. बायपास सासवडच्या बाहेरून केलेला आहे, तर आपण डायरेक्ट सासवडला बायपास करून पुढे निघतो. त्यामुळे हा एकदम फास्ट रूट झाला. आता 1 hour later. कॅम्पमध्ये लष्कर एरियामध्ये, कारण आपल्याला जाता जाता गार्डन वडापाव घेऊन जायचं आहे. घरी बच्चे कंपनींना घेऊन जायचं आहे, कारण गार्डन वडापाव आमचा आवडता आहे. इकडे जर ह्या भागात कधी आलो तर गार्डन वडापाव खाल्ल्याशिवाय जात नाही. आता मी एकटा आहे, त्याच्यामुळे घरी पार्सल घेऊन जाणार आहे मस्तपैकी. सो मित्रांनो, गार्डन वडापाव बंद होता. गॅसच्या टंचाईमुळे त्यांनी दोन्ही दुकानं बंद ठेवलेत. बॅड लक, आपल्याला गार्डन वडापाव आज खायला भेटणार नाही. ठीक आहे, चला आता इथून किती राहिले, 18 किलोमीटर राहिले. 1 पाऊण तास लागेल म्हणते ॲज पर गुगल. कमिशनर ऑफिसच्या जवळ पोहोचले आता. हा मला वाटतं व्हिडिओ हा इथे स्टॉप करावा. सी यू, बाय 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 बाय.